टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। नाही, मी तुम्हाला एक सांगू का, शिवसैनिक असेल किंवा महाराष्ट्र सैनिक असेल, आमचा DNA एक आहे। त्याच्यामुळे आम्हाला सगळ्यात सोपं जर कोणाबरोबर ॲडजस्ट होणं झालं तर ते शिवसैनिकांबरोबर झालेलं आहे। खरं तर ज्यावेळेला आम्ही भारतीय जनता पक्षाबरोबर गेलो होतो आणि लोकसभेला आम्ही त्यांना पाठिंबा दिला होता, त्यावेळेला देखील आमचे कुटुंब आमच्यासोबत नव्हते। आणि हे याचं उदाहरण विचारे साहेबांना नीट माहिती आहे की आमचे कुटुंब नव्हते, आम्ही आमचे कार्यकर्ते घेऊन त्यांच्यासोबत गेलो होतो, पण आमच्या कुटुंबियांना ती इच्छा नव्हती। परंतु जेव्हापासून दोन्ही भाऊ एकत्र येण्याचं ठरलं त्यावेळेला आमच्या कुटुंबांमध्ये पण उत्साह आहे। आणि त्याच्यामुळे ही जी काही युती किंवा आघाडी जे काही आमचे नेते ठरवतील ते ज्यावेळेला आम्ही पुढे घेऊन जाऊ त्यावेळेला तो एक उत्साही असेल, जोशही असेल आणि आम्ही मनापासून एकत्र आल्याची भावना देखील आमच्यामध्ये असेल, एवढं नक्की। त्याच्या आधी राजन विचारे साहेब तुमच्या दहीहंडीच्या कार्यक्रमामध्ये कधी आले होते बघा, राजन विचारेंबद्दल जेवढं बोलाल तेवढं कमी आहे। खरं निष्ठेचा महामेरू हे वाक्य त्यांच्यासाठी योग्य आहे, कारण गेले असते तर आज खासदार असते, मंत्री असते, सगळं असतं। त्या माणसाने निष्ठा नाही सोडली। त्या माणसाला काय त्रास होतो हे मला माहिती आहे, किती अपमान गिळावे लागतात हे मला माहिती आहे, पण तरीही सुद्धा तो माणूस तिथे ठाम उभा आहे। आणि ह्यांच्याकडनं निष्ठा आम्ही शिकतो। म्हणजे आम्ही जर तरुण मुलांनी निष्ठा कोणाकडनं शिकायची असेल तर ह्यांच्याकडनं शिकायला पाहिजे। एकाला ठाण्याचा गद्दार बोलला जातो तर दुसऱ्याला ठाण्याचा निष्ठावंत बोलला जातो। सो आम्हाला निष्ठावंताबरोबर राहायला आवडेल, एवढं नक्की। महानगरपालिकेची दहीहंडी ठाकरे बंधू फोडणार का? आणि स्पेसिफिक प्रश्न मी तुम्हाला एक सांगू का, निवडणूक आमच्या हातात राहणार नाही आहे। ही निवडणूक मराठी माणूस त्यांच्या हातात घेईल आणि ते जेव्हा देतील ना त्यावेळेला ते भरभरून असेल, ते कोणाच्या हातात नसेल। त्यामुळे आता आम्हाला वेगळं होणंही कठीण आहे आणि सोबत आल्याच्या नंतर सत्तेपासून लांब ठेवणंही कठीण आहे। त्याच्यामुळे हे जे काही विरोधक एकत्र आले आहेत वगैरे वगैरे वगैरे, यांची एकी ही फक्त दाखवण्यापुरती आहे। बाकी त्यांची आतली परिस्थिती संपूर्ण देशाला माहिती आहे काय। त्यामुळे आम्ही जे एकत्र आलेलो आहोत ते मराठी माणसाच्या, मराठी हितासाठी आलेलो आहोत। आमचा हा मराठीचा आणि मुंबईचा आहे। त्याच्यामुळे कोणी काय बोलतं ह्याच्याशी आम्हाला काही घेणं देणं नाही। आम्ही जेव्हा जाऊ तेव्हा ताकदीने जाऊ। कार्यकर्त्यांचा बेस जो आहे तो महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेनेत आहे। त्यामुळे त्यांच्याकडे पैसा आहे आणि पैशाच्या जीवावर एखाद निवडणूक जिंकता येते। सतत निवडणुका पैशाच्या जीवावर निवडून येता येत नाही। ठाणेकर तर दहीहंडीसाठी माहेरघर म्हणून ओळखलं जातं किंवा बालेकिल्ला म्हणून अनेक चर्चेत असतात, मात्र यामध्ये आता विरोधक एकत्र येऊन कुठेतरी आपला वजन वापरतात। मला असं वाटतं की ते पहिल्यापासून एकत्र हे होते आणि आत्ता जे एकत्र आहेत ते फक्त दाखवण्यापुरतं आहोत। आम्ही मनापासून एकत्र आलेलो आणि मी मगाशी म्हणालो तसं की ही निवडणूक मराठी माणूस हातात घेणार आहे, त्यामुळे कोणाच्याही हातात काही नसेल। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।